लग्नानंतरचा माझा पहिला पाडवा होता आणि त्यासाठीच मी सासरी गेले होते, म्हणजेच पारगावला गेले होते, पारगाव शिंगवेला. आणि सकाळी उठले 7 वाजता, थोडीशी उशिराच उठले होते. पण उठल्यावर फ्रेश वगैरे झाली, सगळे घरं झाडून पुसून घेतले, आवरून घेतली. त्यानंतर गेले अंघोळीला आणि त्यावर मी साडी नेसली, म्हणजे लगेचच साडी नेसली कारण गुढी उभारायची होती. आणि तोपर्यंत बाहेर इकडे ह्या सगळ्यांची तयारी चालू झाली होती. कुणाल तर काय चेंज केलं नाही, त्यांची आंघोळ वगैरे सगळं झालं होतं, पण त्यांनी काही चेंज केलं नाही. ते बोलले मी नंतर न करतो. आणि गुढी उभारून घ्यायची होती कारण सकाळी सकाळी मुहूर्त असतो. इकडे पप्पा वगैरे तर छान रेडी झाले होते, इकडे मम्मींनी पण गुढी पूजून घेतली. त्यानंतर मी पण तयार झाले होते, तर मग मी पण गुढी पूजून घेतली. आणि मला वाटलं की बाहेरच उभं राहायची आहे पुढच्या पोर्चमध्ये, पण मी आणि त्यासाठी तिथे साफसफाई पण करून घेतली होती, छान पुसून वगैरे घेतलेलं. पण मला नंतर कळालं, हे बोलले म्हणजे अहो बोलले की नाही, टेरेसवर उभं राहायची असते. मग काय गेले वरती टेरेसवर, आणि माझंही पहिलंच वर्ष म्हणून मला काही माहीत नव्हतं कुठे उभारतात म्हणून. आणि मी काही विचारलं पण नव्हतं कारण अगोदरच्या दिवशी रात्री पण आम्ही खूप जास्त उशिरा गेलो होतो. तर म्हणून वरती गेले आणि तिथे बघते तर काही खूप जास्त काजळी आलेली होती. मी मागच्याच एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की आमच्या इथे साखर कारखाना असल्यामुळे तिथे खूप जास्त काजळी येते. तर मी थोडंसं झाडून घेतलं, पाणी मारून घेतलं, पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर मग आहुंनी आणि पप्पांनी गुढी उभारून दिली. आणि मग मी तिथे थोडीशी रांगोळी वगैरे काढली. आणि इकडे मी ह्यांचं शूट घेत होते. तर मला सगळेजण विचारत होते की तुझे फॅमिली मेंबर्स कधी दाखवणारे, म्हणजे सासरचे लोक कधी दाखवणारे. तर चला तुम्हाला आज दाखवते माझ्या व्लॉगमध्ये, या व्लॉगमध्ये. सो व्लॉग कंटिन्यू करा. तर हे बघा आमचं घर आहे आणि घराचा सुद्धा व्लॉग टाकलेला आहे, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी जाऊन बघा, पोस्ट केलेला आहे. तर इकडे मी खाली आल्यानंतर पुऱ्या बनवल्या, माझ्या दिराने मला हेल्प केलेली पुऱ्या बनवायला. आणि त्यानंतर मग मी चपात्या बनवत होते आणि त्याच्यासोबतच मस्ती करत होते. बघा काय नाही केलं, मी फक्त चपात्या केले. पुऱ्याला बाळांनी मदत केली, तर बाळा व्हिडिओ घेतला असता, मैत्रिणी तरी बघितला असता. त्यानंतर मग सगळा स्वयंपाक तर अगोदरच झालेला होता, थोडंफार काहीतरी राहिलं होतं, मग त्याची तयारी करून घेतली. आणि त्यानंतर मग आम्ही बसलो जेवण करायला. तर जेवणामध्ये आजचे मेन्यू होते म्हणजे श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, वरण, भात आणि पापड, बरंच काय काय होतं, मला तर आठवत नाही. आणि मला काय पोळ्या येत नाही म्हणून मी उठले पण नाही आणि मी काय पोळ्या बनवल्या पण नाही. मला बरेच जण बोलले की पहिला पाडवा होता, तू पोळ्याच बनवायला पाहिजे होत्या. मग खरं सांगू, मला काय पोळ्या अजून बनवायला येत नाही आहे. सो मी नेक्स्ट इयरला शिकणार आहे आणि मग पुढच्या पाडव्याला बनवणार आहे. माहिती आहे, पाडवा आहे, एवढा उन्हाळा आहे, कडक उन्हाळा आहे आणि आमच्या इकडे पाऊस यायला लागला आहे. आणि ना एवढं मी आवरलं आहे, व्हिडिओ शूट करायचं होतं म्हणून. आणि ना आता कपडे काढतायत बघा. म्हणजे मला सांगितलेले, मी इकडचे छोटे छोटे कपडे काढले आणि आता माझा काही हात पुरत नाही आहे म्हणून मग मी त्यांना म्हटलं तुम्ही काढा. पावसाच्या भीतीने कपडे तर झाले काढून. आता आहे ना सांगितलंय तेवढाच फास्टमध्ये गुढी उतरवा, परत गुढी हे होते ना, भिजून जाईल ना, म्हणून पूर्ण घरात कपडे झालेत, कारण कपडे धुतलेत म्हणून. आणि हे घेतलंय खोबरं, अजून काय घेतात, काय नाही ना, गुळ घेतलाय ना, हा गुळ खोबरं. तर गूळ आणि खोबरं आणि पूजेचं ताट घेऊन मी गेले गुढी उतरवण्यासाठी. आणि तोपर्यंतच म्हणजे आम्ही दोघंच होतो तोपर्यंत घरी, बाकीचे गेले होते बाहेर थोडंसं, म्हणजे माझं दीर, सासू सासरे गेले होते बाहेर आणि त्यांनी सांगितलेलं पाऊस येण्या अगोदर गुढी उतरून घ्या. पण आम्ही उतरायला गेलो तोपर्यंत ते आले, तर म्हटलं चला सगळेच मिळून उतरूया, म्हणून आम्ही 5 मिनिटे थांबलो. त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून पूजा केली आणि गुढी उतरवायला घेतली 4-4:30 वाजता. आणि आम्हाला पण निघायचं होतं कारण म्हणजे पाबळला यायला, कारण मी बोलले ना मागच्याच एका व्हिडिओमध्ये, आम्ही पारगावला जास्त राहतही नाही आणि राहायला विषय पण यावेळी त्यांना थोडंसं काम होतं, म्हणजे काम नाही तर त्यांच्या मित्राचं लग्न होतं म्हणून आम्हाला जायचं होतं तिकडे. म्हणून मग आम्ही पारगाववरनं लगेच गुढी वगैरे उतरून निघणार होतो, म्हणून पटापट गुढी उतरून घेतली. त्यानंतर ती गुढी मी खाली घेऊन गेले आणि मग मम्मीने आणि पप्पांनी ती गुढी पूर्ण सोडून घेतली. आणि आता मी तो क्लिप घेतला नाही बरं का. गुढी उतरवल्यानंतर ना ती जी गाठी असते ना, घाटी, तर ती काढली आणि दोघांच्या पण गळ्यामध्ये घातली होती, पण तो क्लिप मी काही घेतला नाही. आणि तुमच्याकडे पण ते गोड गोड जे असतं त्याला तुम्ही घाटी म्हणता की गाठी म्हणता की बत्ताशी म्हणता, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ते ह्या पोरांच्या गळ्यामध्ये घातलं होतं आणि ते घालू देत नव्हते. तुमच्याकडे पण असं करतात का आणि का करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर ना आम्ही बसलो होतो सगळेजण कलिंगड खायला आणि ही आहे आमची फॅमिली. त्यानंतर आम्ही निघालो पाबळला जाण्यासाठी आणि जाताना देवाच्या पाया पडायला थांबलेलो. पारगावरून निघालो आणि येता येता आम्ही इकडे आलोय भैरवनाथाच्या पाया पडायला पिंपळवाडीला. आणि
माझं लग्न झाल्यावर पण आम्ही दुसऱ्या दिवशी ते पाया पडायला आलो. तर असा माझा पहिला पाडवा गेला आणि तो ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि छान एक कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.